गुरूंची ते नमस्कारुनी आता ओम नमो नारायण, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो श्री केशवाय नमः, माधवाय नमः, ओम केदारेश्वर महादेवाय नमः। आज सेवेसाठी गीतेतील 7व्या क्रमांकाचा अध्याय अंतकालेच मामेव स्मरता कलेवर हे प्रवचन खूप महत्वाचं आहे। मुलांनी परिवाराने असा विचार केला, आपल्या वडिलांच्या आपण आठवणीचा विचार करण्यापेक्षा वडिलांच्या ऋणानुबंधनातून काहीतरी ऋण आहे, हे ज्ञानाचं ऋण आहे, सेवेचं ऋण आहे आणि हे प्रवचन खूप महत्वाचं आहे। एक तात्यांच्या जीवनातला परिवार जर बघितला, श्री मधुकर नामदेव गडरी खंडाळे प्राथमिक शिक्षक नाशिकला आहेत ते। सुनबाई जर बघितला तात्यांच्या सौ स्वातीताई मधुकर खंडाळे, ते प्राथमिक शिक्षक आहेत, नात नवे आहेत। पुन्हा तात्यांचा मुलगा गणेश नामदेव गडरी आणि सौ कविता त्या ठिकाणी गणेश गडरी खंडाळे, नातू हर्षना आदित्य, असा परिवार। आता आमच्या मुलींचा जर योग बघितला, सौ कल्पनाताई जावई संजय राव, सौ आशाताई आणि श्री कैलासराव, 2 मुली आणि त्या ठिकाणी त्यांना 2 मुलं, हा 4 आधारस्तंभच हा परिवार। एक भाऊ, एक मुलगा तात्यांचा शेती करता, एक शिक्षक आहेत, शेती क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यामुळे तात्यांचा जीवनाचा कार्याचा हा खूप महत्वाचा योग आहे। जन्म झाला 1951ला, अंतकाळ झाला, मृत्यू झाला 17/2/66, 26ला 17 तारखेला 26ला तात्यांचा अंतकाळ झाला आणि अशा अंतकाळच्या प्रसंगाला प्रवचनाचा योग आला। हा दिवस खूप महत्वाचा आहे, एक ऋण आहे मुलांवर आणि मुलींवर, एक वडिलांचं आणि आईचं ऋण आहे। जन्माच्या प्रसंगाला आपण जन्माला आल्यानंतर आपण काही ऋण घेऊन आलोय, त्या ऋणाची परतफेड केलीच पाहिजे। पहिलं ऋण आपल्या आयुष्यामध्ये जाऊ द्या, शेती बंगला गाडी ऐश्वर्य पैसा लट्टा हे सर्व काही असं संपत्ती सोडा, हे ऋण वेगळं, एक कर्मबंधनाने ऋण वेगळं। आपल्या जन्माला आल्यानंतर पहिलं ऋण म्हणजे आई वडिलांचं, दुसरं ऋण गुरुचं, संताचं, देवाचं, समाजाचं, धर्माचं, राष्ट्राचं आणि जन्मभूमीचं। या ऋणाच्या परतफेडीतून आपल्याला शेवटचा प्रवास आपल्याला करायचा आहे। असं गुरुजींनी सरांनी विचार केला, एक माझं मातृऋण आहे, पितृऋण आहे, माझ्या जीवनात काही आहे ते ऋण, आणि त्या ऋणातून आज पितृऋणातून हा परिवार मुक्त होतोय आणि मुक्त होतोय म्हणून या ठिकाणी नामचिंतन महत्वाचं आहे। हा प्रसंग, हा दिवस पुन्हा येणार नाही आयुष्यामध्ये। 2 दिवस, जन्म आणि मृत्यू, हे दिवस खूप महत्वाचे आहेत आणि जन्माचा दिवस काय सांगता येणार नाही, पण तुकोबाराय सांगता की जाण्याचा दिवस मी आज सांगतो की जाण्याच्या निमित्तानं ज्या तुकारामानं सदैव वैकुंठाला गेले, भगवान परमात्मा घेण्यासाठी आले, आल्यानंतर त्या ठिकाणी देवाचा तुकोबारांचा संवाद चालू आहे, देवा चला। आणि जेव्हा भरल्या डोळ्याने परिवार बघितला, शेवटचा निरोप द्यायला सर्व आप्तष्ट नातेवाईक, वारकरी, भगीरथी मुलगी, कुटुंब आहे। मग तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला जन्माचा दिवस आठवत नाही, पण मला जाण्याचा दिवस मी आज प्रत्यक्षात अनुभवतोय। हा दिवस माझा खूप महत्वाचा आहे। तुकोबारांच्या शब्दामध्ये, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। शेवटचा दिवस, शेवट गोड व्हावा म्हणजे काय? नामचिंतनाने माझा शेवट होतोय, नामस्मरणाने माझा शेवट होतोय। आणि भगवान परमात्माने ते सांगितलं गीतेमध्ये अंतकालेच्या मामीवर, माऊली तेच म्हणतात की आणि मरण आठवे, शब्दसृष्टी अंगावे,
देवाने जे सांगितलं गीतेमध्ये तेच माऊलीने सांगितलं, आणि माऊलीने जे सांगितले ते तुकोबारांनी सांगितलं. माझा शेवट नाम चिंता नव्हतं. एकी शब्दी शब्द ये जे तो वाघ यज्ञ म्हणजे नाम गणिजे तो नाम यज्ञ ज्ञान यज्ञ. नाम यज्ञानं माझा शेवट होतोय. माझ्या मुलांनी, माझ्या कुटुंबाने, माझ्या सुनांनी, माझ्या जावाईंनी शेवटी जाता जाता माझ्या मुलांनी या ऋणातून मला मुक्त केलं, या दुःखातून मला मुक्त केलं. म्हणून हे नामचिंतन, हे प्रवचन झाल्यानंतर जे मला जन्माने मृत्यूचं दुःख आहे, जीवनामध्ये भयानक, जन्माला येताना दुःख आहे, जाताना दुःख आहे, पाहताना दुःख आहे. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नाहीये. ज्याच्याकडे पाहतं दुःख आहे, गाव कस काय बरं का, कसं बरं म्हण म्हणा मला माहिती. अरे किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजिती, नवमास गर्भवासी, आणि कष्ट झाले त्या मातीची काय समगर्भी. भयानक दुःख आहे जन्माचं. मग या दुःखातून, जन्माचे ते मला दुःख होतं, त्या दुःखातून आता मला मृत्यूतून मुक्त केलं माझ्या लेकरांनी, माझ्या मुलांनी. त्या ठिकाणी आता हे नामचिंतन झाल्यानंतर तुकोबारांच्या शब्दात सांगताय, तुकोबाराय हे नामचिंतन झालं, नामस्मरण झालं, प्रवचन झालं. या नामचिंतनातून माझा देह दुःखातून मुक्त झाला. मग तुकोबाराने एक शब्द आपण आठवला, मरण माझे मरून गेले मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले वस वसले देवाओ. त्यावेळेस तात्याही म्हणतील, लेका जा, मी एक ग्रामीण भागामध्ये जन्माला आलो, कुटुंबामध्ये वाहिलो आहे, त्या परिस्थितीत मी जीवन जगलं आहे, त्या परिस्थितीत मी कष्ट केलं, आणि त्या कष्टाची फलवती माझा वटवृक्ष तू उभा केला. हा वटवृक्ष, दोन मुलं म्हणजे वटवृक्ष, दोन मुली म्हणजे त्या वटीच्या फांद्या आहे, आणि नाती नातू मुलं माई बापानो त्या झाडाचे त्या ठिकाणी बाई बापानो कळ्या आहेत. अशा जीवनामध्ये आज हे प्रवचन केलं, नामचिंतन केलं माझ्या उत्तरानिमित्तानं, हे माझ्या दुःखातून मुक्त केलं. कारण जीवन जगताना एका कवीने सांगितलंय, आज संसाराचा ज्या वटवृक्ष उभा मी करतो, त्यासाठी मी काय केलं, परिस्थिती नसताना माझी मनस्थिती तयार केली, आणि मनस्थितीने हा संपूर्ण आपला परिवाराचा वटवृक्ष उभा केला. मग तो कवीच्या शब्दात जर आपण जर बोललो, तर कवी सांगतोय की ठिकाणी मी या जीवनामध्ये आज संसाराचा वटवृक्ष, त्याच्यानी एक जीवन आपल्या या छोट्याशा कुंजर गावामध्ये प्रगती शेतकरी मेहनत केली, अनेक प्रकारच्या वादळापासून अलिप्त राहिले. 1995-2000च्या काळामध्ये गावाचं उपसरपंच पद त्यांनी स्वीकारलं. गावात अनेक प्रकारचे वाद असतील, तंटी असतील, नाराजी असेल, त्याच्यातून माईबापांनो अलिप्त राहून आणि मार्ग सोजवळ सुलभ केला. हीच महत्वाची आहे. काय कार्य माझ्या आयुष्यात चांगलंच केलं, चांगलं कार्यामध्ये योगदान घेतलं, नातेसंबंध जोपासले. लक्षात ठेवा, त्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती वर्ष जगले याला महत्व नाही, पण जगून काय केलं याला महत्व आहे. जगून काय केलेलं याला महत्व आहे. हुशारपणा याले म्हणून मुक्कामनी गाडीला येवानं आणि जीवन कारण ज्यांना का हो सोरा सकामा पहिली गाडी कवय, हा हुशारपणा. तिथे उपचारपणा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस का हो, बरं दिवस ना तू वाट तसं लई वाटतो निघरे काका. अरे आज मेला पंजा मेला बाबा मशना गेला, आणि देखत देखत नातू पण तू